आणि आपण आज परत कंटिन्यू करणार आहोत आपलं डिस्कशन ऑन सम बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री. आणि आज जे पॉइंट ऑफ डिस्कशन असणार आहेत दोज आर न्यूमेरिकल. आपण थोडेसे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत बेस्ड अपॉन coordinate system and distances. So it's a kind of interesting stuff कारण आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पण बघितलं. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. ओके, तर स्टार्ट करूया. तर आपलं क्वेश्चन असं स्टार्ट होते, इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड द कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय देन वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स ए बी. आता ह्यासाठी आपल्याला परत आपले बेसिक्स एकदम क्लिअर पाहिजेत की नेमकं कोऑर्डिनेट्स जेव्हा आपण कोऑर्डिनेट्स बद्दल बोलतो तर कोऑर्डिनेट्सच्या सहाय्याने डिस्टन्सेस कसं डिटरमाइन करतात. तर आपल्याला माहित आहे द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज इक्वल्स टू द difference, that is subtraction of the smaller coordinate from the larger coordinate. We should know the coordinate of the 2 points, we should compare them and finally we subtract. Simple. तर ह्याच्या बेसिस वरती आपण स्टार्ट करूया. आपल्याकडे थोडेसे क्वेश्चन्स आहेत विच आर व्हेरी इंटरेस्टिंग. परत आपण तेच मेथड फॉलो करणार आहात. फर्स्ट 2 एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करणार आणि त्यानंतर तुम्ही माझ्यासोबत सॉल्व्ह करत जायचं. ओके, तर स्टार्ट करूया विथ द फर्स्ट एक्झाम्पल. बट बिफोर दॅट आपलं नोट जे स्टेटमेंट होतं, इट्स very much important. So we all know that the distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger. आणि इथं फक्त थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी काय केलंय, ते कोऑर्डिनेट्स डायरेक्ट नंबर लाईनच्या सहाय्याने न देता त्यांनी काय केले की पॉइंट ए आणि बी चे डायरेक्ट कोऑर्डिनेट्स तर दिलेतच, फक्त काय व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये दिलेत की एक्स आणि वाय आहेत कोऑर्डिनेट ए आणि बी चे रिस्पेक्टिव्हली. आणि एक्स आणि वाय ची व्हॅल्यू वेगवेगळ्या सब क्वेश्चन साठी वेगळी आहे. म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड यासाठी एक्स आणि वाय ची व्हॅल्यू चेंज होत चालले. आपल्याला ह्यामध्ये एक चांगलं आहे बघा की आपल्याला डायरेक्ट कोऑर्डिनेट्स भेटायला आहेत. वी डोंट नीड टू रेफर द नंबर लाईन. जर नंबर लाईन कडे सारखं बघून ते कम्प्लीट रेफरन्सची गरज नाही. सरळ स्ट्रेट फॉरवर्ड कोऑर्डिनेट्स दिले, फक्त कम्पेअर. आता तर 2 स्टेप राहिले. स्टार्टिंगला 3 होते तेव्हा आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करून त्यांना कम्पेअर करून करत सबट्रॅक्शन करायचं होतं. आता 2 स्टेप राहिले, कम्पेअर अँड डायरेक्टली सबट्रॅक्ट. ओके, तर स्टार्ट करूया आपण फर्स्ट क्वेश्चन. आता स्टार्टिंगचे 2 क्वेश्चन मी सॉल्व्ह करणार. ओके, सो केअरफुली लुक अँड अंडरस्टँड. तर आपल्याला एक्स अँड वाय ची व्हॅल्यू दिली 1 and 7 रिस्पेक्टिव्हली. अँड वी ऑल नो दॅट द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड वाय. द कोऑर्डिनेट ऑफ ए अँड बी आर एक्स अँड वाय. सो ए चं कोऑर्डिनेट झालं 1 आणि बी कोऑर्डिनेट झालं 7. तर आपल्याला फक्त कंपेअर करायचं आहे की 1 and 7. ऑब्वियसली वी नो दॅट हिअर वी नो दॅट द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय आर 1 and 7 respectively. So basically we have to compare them. Compare केल्यानंतर काय करायचं की 7 is greater than 1. So the distance between point A and B is given by subtraction, that is 7 minus 1 is equals to 6. Simple. सेकंड एक्झाम्पल पण परत ह्यामध्ये कळालं नसेल तर आणि एकदा केअरफुली बघा. परत एकदा सांगतो. सर आपला क्वेश्चन काय आहे, x is equals to 6, y is equals to -2. So again we all know that the x and y are the coordinates of point A and B and the values of x and y are 6 and -2 respectively. कंपेअर केलं तर वी ऑल नो पॉझिटिव्ह नंबर कुठल्याही जर नेगेटिव्ह नंबर कितीही मोठा असू दे, जर त्याच्या पुढे स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह नंबर असला तर आपण काय म्हणणार, पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन नेगेटिव्ह नंबर. सो 6 इज ग्रेटर दॅन -2 अँड वी ऑल नो दॅट द डिस्टन्स बिटवीन पॉइंट A and B विल बी गिवन बाय 6 minus -2 that is equals to 6 plus 2 that is equals to 8. आता तुम्ही परत तुमचे नोटबुक्स यूज करा आणि रफ नोट्स असले तर रफ नोट्स यूज करा आणि ट्राय टू सॉल्व दिस थिंग्स. ओके, सो द गिवन व्हॅल्यूज ऑफ x and y are -3 and 7. So we all know again that the x and y are the coordinates of point A and B. आता हे सारखं रिमाइंड कशाला करायचं, कारण की तुम्ही थोडंफार कन्फ्युज होऊ शकता की A and B मधले कोऑर्डिनेट्स कसं आपण डिटरमाइन करणार. तर इथे x and y ची व्हॅल्यू दिली, कोऑर्डिनेट्सची डायरेक्ट व्हॅल्यू दिली नाही. तर आपल्याला फक्त काय आहे की हे माहित पाहिजे की x and y आर द कोऑर्डिनेट्स ऑफ A and B. A चं कोऑर्डिनेट काय x, B चं कोऑर्डिनेट y. फक्त हे डोक्यात असलं देन एव्हरीथिंग इज क्लिअर. So here the condition is x is equals to -3 and y is equals to 7. याच्यावरनं आपण काय करू शकतो की ते दोघांचं कंपॅरिझन केलं तर पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह नंबर. सो ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन द नेगेटिव्ह नंबर. सो 7 इज ग्रेटर दॅन -3. आणि फायनली काय सांगू शकतो आपण, द डिस्टन्स बिटवीन पॉइंट A and B इज गिवन बाय 7 minus -3 that is 7 plus 3 which is equals to 10. ओके, हे सिम्पलच आहे, फक्त 2 स्टेप प्रोसिजर, 2 स्टेप प्रोसिजर आहे. त्यामध्ये काही असं कॉम्प्लिकेटेड पार्ट नाही. जस्ट कम्पेअर सबस्ट्रॅक्ट, नथिंग एल्स. ओके, तर एक्झाम्पल नंबर 4 ला जाऊया आपण. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल्स टू -4 अँड द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल्स टू -5. अँड अगेन वी रिपीट द स्टेटमेंट दॅट वी नो दॅट x and y आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A and B respectively.
So in this case, x is equals to -4, y is equals to -5, which is given in the question. And finally we compare them. We all know that -4 is greater than -5. आता ह्याला परत आपण एकदा रिवाइज केलो तर how we can say that this is the number line, हे 0 असेल कुठं तर, आणि -4 जर तुम्ही नंबर लाईन वरती कंपेअर केला that will be here and -5 इथं कुठं तर असणार. आणि आपण काय म्हटलेलो कंडिशन, द नंबर विच इज नियरर टू 0 इज द लार्जर नंबर अँड द नंबर विच इज फार अवे फ्रॉम द 0 इट इज द स्मॉलर नंबर. तर -4 इज क्लोजर और नियरर टू 0, सो वी कॅन से -4 इज ग्रेटर देन -5. तसं आपण कंपेअर करतो दोन नेगेटिव्ह नंबर्सला. अँड फायनली वी नो दॅट द डिस्टन्स बिटवीन पॉइंट A and B will be given by -4 minus -5, it is equals to -4 plus 5, it is equals to 1. And next question, there is fifth question. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू -3 आहे, y ची व्हॅल्यू -6 आहे. Again we repeat the statement that we all know that the x and y are the coordinates of point A and B respectively, and the values given for x and y in the following question are -3 and -6 respectively. And finally compare them again, दोन negative numbers, compare them on a number line आणि मला सांगा कुठलं मोठं आहे. Exactly, -3 is greater. -3 is greater than -6. So basically the distance between point A and B will be given by the following stuff, that is -3 minus -6, that is -3 plus 6, it is equals to 3. Simple as that. Okay, now the final question, try to solve it. It's quite simple. Again, the value of x and y, 4 and -8, positive and negative number. Again, we all know how to compare that. Now I want you to do one thing. आपण आतापर्यंत एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह केलोय बेस्ड अपॉन द कोऑर्डिनेट्स अँड डिस्टन्स. पण आता आय वॉन्ट यू, आतासाठी तुम्ही फक्त एक काम करा की हे क्वेश्चन बघा आणि मला आन्सर डिटरमाइन करून सांगा. जस्ट बाय लुकिंग ॲट द क्वेश्चन, आन्सर काय असेल? एक्झॅक्टली आन्सर असणार इट्स 12. ओके, आता ह्याला आपण परत मॅथमॅटिकली सॉल्व्ह करूया. बट यू शुड बी हँडी, म्हणजे आपल्याला आहे ना क्वेश्चन बघितलं थोडंफार जेव्हा असं सिम्पल क्वेश्चन असणार, यू शुड बी हँडी विथ ट्रिक्स, की समजून घ्या कधी तर MCQ क्वेश्चन आला तर आपल्याला कसं आहे की जेव्हा आपण एक्झाम मध्ये असतो तर देर आर 2-3 थिंग्स. फर्स्ट थिंग इट इज अॅक्युरेसी, की तुम्ही किती प्रॉपरली सॉल्व्ह करताय. सेकंड थिंग इट इज द कन्सेप्ट दॅट यू यूज, की कुठल्या मेथडनं सॉल्व्ह करताय. आणि थर्डली वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट जेव्हा आपण एक्झाम बद्दल बोलतो दॅट इज टाइम. तर कधी असं टाइम आलं की तुम्हाला इझिली दिसते की हा हे क्वेश्चन मी तोंडी सॉल्व्ह करू शकतो अँड इट इज देर इज MCQ टाइप एक्झाम, देन ऑलवेज टिक मार्क इट अँड गो फॉरवर्ड. असं कधीही म्हणजे जिथं टाइम वाचत असेल ऑलवेज सेव्ह टाइम, बिकॉज इन मॅथ्स आपल्याला थोडेसे एक्झाम्पल्स असे नक्कीच असणार आहे जिथं टाइम जास्त जाणार आहे. आणि कधीही असे जे आपण तुम्ही तोंडी कॅरी आउट करता असं प्रॉब्लेम्स, त्याला मार्क करून ठेवा. जर फायनली टाइम राहिलं तर आपण ह्याला पण येऊन परत सॉल्व्ह करू. बट ऑलवेज रिमेंबर, try to save time when it comes to mathematics, because math needs time, extra time in some good quality questions. Hard नाही म्हणणार, some good quality questions. Okay, तर आपण ह्याच्याबद्दल पण बघूया. ह्याच्याबद्दल आपण आन्सर तर कळालाय 12 आहे. सो वी ऑल नो that x and y are the coordinates of point A and B respectively, and here the value of x and y are 4 and -8 respectively. So comparing them, we know that 4 is greater than -8, so the distance between point A and point B will be given by 4 minus -8, that is equals to 4 plus 8 is equals to 12. आपण तोंडी पण सॉल्व्ह केलतो. कसं आपल्याला दिसलं आपण काय केलो, हे दोन कोऑर्डिनेट्स आहेत ना, फक्त कंपेअर करा आणि दोघांना सबट्रॅक्ट करा. कंपेअर केलो, 4 इज ग्रेटर दॅन -8 आपल्याला पहिल्यापासून माहित होतं. 4 minus -8 इज इक्वल्स टू 4 plus 8 इज इक्वल्स टू 12. हे आपल्याला तोंडी पण सॉल्व्ह करता येते. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडेज सेशन. थँक्यू सो व्हेरी मच.